त्याच्यामुळे होत आहे. मला वाटलं पुढचं कमी आहे काही होतं कणसायची नाही का मोठी कणस सहित आहे. त्याची मग काय ग वैरणला विकले ते कणस सहित आहे ना. कणसायचं हे मला एखादं टाकण्याचं शेळीची आठ जरा मोकळे तोर खाऊ दे. दोन जागेला टाक मग हे राहिल्याला पुढं की मशीला द्यायला तिथं मी शेळ्यांची वैरण टेन्शन दूर. आणि चला आपल्याला काढायचे केळी. हे काय झाले माहित आहे का तिथं आम्ही सहज लावले होते. इथे एक आणि इथे एक दोन कुठं लावलेले. पण इथं काय लागले आम्ही इथं खाली मुरुम भरलाय आणि मुरुम भरताना खाली मोठी मोठी दगडं भरले ते त्याच्यानंतर वरनं मुरुम टाकलाय. आणि ह्या केळीला किती तरी पाणी घातलं अशी केळी तोपर्यंत हिरवीगार दिसत्या. पण जेव्हा केळी काढायला येते ना म्हणजे पिकते केळी तेव्हा असं पूर्ण वाटते. म्हणजे ह्याला किती जर पाणी घातलं ना पाणी खाली पाजरून जाते आणि दगडात ना. त्यामुळे केळी इथं चांगल्या येणं झाल्या येते त्या मस्त केळी किती मोठी झाली. आणि झाडावर केळी पिकले त्या हो मऊ पडले त्या वरचा घड पूर्ण मऊ झालाय. आणि पण ही केळीची पानं वाळली ती खरोखर असं वाळते ती काय 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 मला काय माहित नाही. वाळते ती गाव काढताना पाणी कमी पडलं इतकं नाही वाळत. पाणी कमी नाही पडलं रोजच्या रोज याला पाणी आहे. पण पाणी खाली साठून राहत नाही आणि खाली दगड असल्यामुळे पाणी खाली पाझरून जाते. आणि त्यामुळे केळी इथल्या काढायचे आणि खाली बांधाला लावायचे ते आता पावसाळ्याला. हां आणि आता ही घड आलाय तर ही घड आता काढायचा. या सगळ्यांनी केळी खायला आमच्यात डायरेक्ट खाल ना आधी त्यात कर की असं आमच्यात फुकून काढावं लागतंय. कारण रोडचा इतका धुळा आहे ना सगळ्या आल्याला धुळा ह्यावरच आहे. अगोदर केळीला खाली खुरपं घातलंय बरं का आणि त्याच्यानंतर त्यांनी घर कापायला लागलं. एका हातात आवडतंय का हातावर येईल खुरपं. आपली घरची घरी काळा काची काला काळा नाही खुरप खुरप्याचा काळा. ह्या फण्या पण वेगळ्या वेगळ्या करायला लागते त्या म्हणते त्याचा पण चिक घ्यायचे. होय हे काढावं लागते किती आता कुठं काढते कसं कसं बाय खुरप गेलं दुसरं त्यातलं वेळा पाहिजे. वेळा पाहिजे का काही असं फण्या निघते ते ना कसं फण्या तसं नाही ते काढत. वाढत वाढायचं खुरपं कुठं फण्या वाढत वाढायचं खुरपं कुठं आहे कशाला त्यानं कापते ती येड्या कोणाला येड्या म्हणजे अहो तसं नसतंय. कारण आम्ही कधी केळी लावलो नाही बरं का त्यामुळे आम्हाला माहिती असं धरा आणि वडा खाली. असं वडल्यावर निघते ती वा फण्या अशा काढते ती मी बघितले वडतात खाली. आहे का नाही रे त्याचं वडतात. पप्पा कसं काढायला लागलं तर वैभवालाच खाली ओढून काढतो. आम्ही कधी केळी लावलो नाही बरं का त्यामुळे आम्हाला काय माहिती नाही. त्यामुळे असं काढायला लागले. पिकायला पाहिजे नीट ते थांबव दिवशी यांना नव्हतं खाली पण मोठी आहे की केळी. मग अगं ह्याला खत पाणी भरपूर आहे. फक्त काय झालंय माहिती आहे का खाली दगड असल्यामुळं ते पाणी जेवढं पण पाणी जाते की नाही ते खाली मुरायला लागले आणि त्या केळीच्या बुडात पाणी राहत नाही. त्यामुळं तसं शेवटी शेवटी झाड पूर्ण वळते. हे लवकर भेटतो पण कसं काय ते धुवून ठेवली तर चालतं. धुवून ठेवली तर चालतं चालत असेल. धुरळा झाड की धुळाले झाडून निघते धुयाला पाहिजे केळी. दोन आहेत अजून. सगळ्यात बारक्या सुद्धा आपल्या केळी आहे त्यांना सगळ्यात खालच्या पण बारक्या नाहीत आहे की नाही. फक्त एक तेवढा खालचा बारका वाटतं. वडा कसं निघते का बघू ट्राय तर करून. कसं कधी काढलं तुमच्यात असंच काढते ते कसं त्यांच्यात कशी पद्धत आहे पहिल्यापासून कसं काढत असतं.
नाही निघलं तर नाही चकुले निघल्यात की आणि काय पाहिजे व्यवस्थित निघल्या तर किती फणे येते माहिती आहे का 6 फणे येते आणि एका फणीला किती केळं येते बघूया 1 2 3 4 5 6 7 आणि 15 केळं येते ह्या फणीत काय सगळ्या फण्या मोजून दाखवते तुम्हाला कमी जास्त 1, 2, 14 3, 15 14 4, 15 5, असणार 6 ह्यात बरोबर 1 डझन आहे ते ह्यात बघूया 1 2 3 4 5 6 बरोबर डझन आहेत फक्त एकातच जास्त निघाली बरं का ह्यात बघूया 1 2 3 4 5 6 ह्यात पण डझन आहे ते काय भानगड असेल एकात फक्त 15 केळं आहे ते 1 2 3 4 5 6 ह्यात पण डझन आहे ते आणि हे सगळ्यात बारकी फणी आहे 1 2 3 4 5 आणि हे वय बारके एक आहे हे 2 बारके म्हणजे कंपल्सरी 6 केळे येते ते है की नाही 12 म्हणजे 12 केळं मी 2 न मोजते ना त्यामुळं प्रत्येकात 1 डझन केळं येते ह्यात फक्त 3 केळी जास्त येते 15 केळी येते ह्यात पहिल्या घडात तर असू द्या या सगळ्यांनी केळी खायला आणि आम्ही पहिल्यांदा अगोदर एकदा 2 घडं काढलेली आणि आणखी 2 घडं आले ते येते ती पण आता महिन्याभरात येते आणखी 2 घडं त्या तिसऱ्या घड्याला जास्त आहेत. हं? त्याला फंडी जास्त 7 फणी येते त्याला ह्या इकडल्याला जातात आणि या केळी काढून आहे ना आम्ही आता खाली रानात लावणार आहे बांधाकडनं लावायचे ना हो लावायचं की लावायचे ते कारण का माहिती आहे का केळी मस्त चांगले येते पण हे काय ना त्याला पाणीच होईना झाले पाणी थांबून राहत नाही खाली मुरतंय लगेच पाणी केळीला कसं पाणी जरा साठून राहायला पाहिजे केळी हिरव्यागार राहते त्या पहिल्या केळीचा अभिषेक पहिल्या केळीचा दत्तगुरु महाराजांना अभिषेक आहे बरं का आणि आज आणखी एक तुम्हाला दाखवते आम्ही